सुर्वे साहेब कुठे गेले? या इकडे. नाही आहे. नमस्कार, मी सुनील भांगरे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून डेप्युटी इंजिनियर आहे. ह्या जागेपासून तर परमहंस आश्रमापर्यंत एकूण 270 मीटरची लांबी आहे या रोडची आणि 5 मीटर रुंदीचा आपण रोड बनवणार आहोत. त्याच्यामध्ये दोन्ही साईडला रिटेनिंग वॉल घेऊन मध्ये सोलिंग करून वर कॉन्क्रीट आहे. एकूण 8 इंचाचं कॉन्क्रीट आपण करत आहोत आणि त्याच्याखाली PCC करणार आहोत. अंदाज 4 करोड रुपये खर्च येणार आहे या कामाला आणि 1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल. आपण मेपर्यंतच पूर्ण करायचं आपण हे करत आहोत आणि मेपर्यंत पूर्ण करून टाकू आपण हे काम. आणि वडराईच्या सूसपाड्याजवळ पण आपला 220 मीटरचा रोड आहे. त्याचे डिस्क्रिप्शन याचप्रमाणे आहे आणि त्याची पण लांबी 220 मीटर असून तो सुद्धा 4 करोड रुपयाचा आहे आणि दोन्ही ही कामं स्टेट फंडातून आपण घेतलेली आहेत. साहेबांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले होते आणि तो काम मंजूर करून आपण आता आज त्याचं भूमिपूजन करत आहोत. बरं, दुसरं मी काय म्हणतो, हे जे समोर दिसत आहे बरं का, वर्षापूर्वी झालेले तरी सुद्धा याची स्ट्रेंथ आहे ती टिकायला पाहिजे. ठेकेदार अशा पद्धतीने मोठी लक्ष ठेवू नका. मला कोणाची मी हायगाई करणार नाही बरं का. मी आतापर्यंत काय पाहिजे की लक्ष दिलं नव्हतं, काय पाहिजे एवढा निधी असतो आणि या प्रकारे होणार नसेल काहीतरी धातूर मात्र असं पद्धतीने त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे बरं का. लक्षात आलं का. आणि फक्त काय की ठराविक ठेकेदार आहे बरं का. मग आमच्या स्थानिकांनी काय करायचं, तुम्ही काय करा माहिती आहे का की जर याचा व्यवस्थित घेतलं गेलं आता टेंडर वगैरे झालेलं आहे, यापुढे व्यवस्थित करून त्याचा कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. हे सगळ्या लोकांसमोर सांगतो. असेल तर तुला मी ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला लागेल, तुला स्पष्ट सांगतो बरं का. काम जसं केलं गेलं सुद्धा काम सोडून एवढे मोठे दगडे पण वाहून गेले. आता कोणी केलं काय केलं हा एक नंतरचा भाग आला बरं का. लक्षात आलं का. फक्त एक लक्ष ठेवा की इथं जो पाण्याचं पाणी त्याला व्यवस्थित मार्ग ठेवा. त्याच्या पाण्याचा हा मार्ग ठेवला बोलतो एक मार्ग ठेवला ना तर पाणी व्यवस्थित समजत. त्याचे पहिले एक दुसरा जो पल्ले मला स्थानिकांना विचारा, इकडे जे वयस्कर लोक आहेत, इकडे वाढलेले लोक आहेत, तिथे का लावणे जो निजम आणि त्यांना विचारली वाईट पाणी मोठा गॅप ठेवायचा. ठेकेदार ते नाही तर तुम्ही आता इथे सांगत होता ना, तर जे इंजिनियर असतील या कामावरती देखरेखवाले नैतिक जबाबदारी त्यांची पण असणार आहे. सगळ्यांचं सांगतो मी जरा. हा मी तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस एक इंजिनियर सस्पेंड झालेला याच्यामध्ये बरोबर ना. घरी आहे बिचारा आणि पॅरालिसचा अटॅक आला त्याला, परत त्याला सस्पेंड केल्यानंतर. तर तशी परिस्थिती बेटा होऊ नये. ते पण चांगलं काम करून चला. गणपती बाप्पा. सरपंच घ्या माई पहिला माहिती आमचा मतदार गेला पाहिजे साहेब. हो साहेब. हा रस्ता आहे ना, थोडा पुढे गेला तर शेतकऱ्यांचा शेतात पाणी घुसलेलं समुद्र डायरेक्ट समुद्रात नाही आपल्या वाडीत थोडा पुढे पुढे आम्ही नाही केला. फावडा घेतो.
फावड्याचं उल्हास ये ना उल्हास घे होय काय उलटा नका नारंदा या ना एक आपला